नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर अनेक भक्त आता जोडली गेली आहेत. अनेक भक्तांपर्यंत आपण स्वामींचे हे संदेश पोहोचवत आहे. योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या क्षणी काय करावं, कोणता निर्णय घ्यावा, अशी अनेक प्रकारची माहिती आम्ही आपल्या चॅनलवर पोहोचवत आहोत. तुमच्याही ओळखीचे भक्त परिवार असतील तर त्यांनाही आपला चॅनल जॉईन करण्यासाठी नक्की सांगा. कारण आम्ही आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त श्रद्धेचे व्हिडिओ टाकत असतो आणि अनेक भक्त परिवारांना ही माहितीसुद्धा देत असतो की कसं अंधश्रद्धेपासून वाचायचं. फक्त देवाबद्दल माहिती सांगून चालत नाही, तर योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगणं देखील गरजेचं आहे. कारण या आधुनिक युगामध्ये चांगल्या गोष्टी सांगणारे खूप कमी लोक असतात, परंतु वाईट गोष्टी सांगणारे, चुकीचे मार्ग वगैरे करायला लावणारे अनेक व्यक्ती आहेत. कारण त्यांना त्यापासून पैसे मिळत असतात. अनेक भोंदूबाबा पण बघितले असतील की जे आपल्याकडे काही 5-10 हजार रुपयाची मागणी करतात. हा यज्ञ करणार, तो यज्ञ करणार, याने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल, हे येईल, ते येईल, असं सांगून आपल्याकडे पैसे उकळण्याचं काम ते करत असतात. म्हणूनच आपल्याला भक्ती तर करायची आहे, परंतु भक्तीबरोबरच फसवणाऱ्या लोकांपासून देखील सावध राहायचं आहे. आपल्या धर्माला आपल्यावरती गर्व झाला पाहिजे की आपण फक्त आपल्या धर्माचं पालन करत नाही आहोत, तर आपण आपल्या धर्माला वाईट गोष्टींपासून वाचवत देखील आहोत. मी यापूर्वीही आपल्याला सांगितलं होतं की बळी आपल्या धर्मामध्ये कधीच देत नाहीत, परंतु अनेक लोकांनी अशा काही रूढी परंपरा पाडल्या आहेत की ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी बळी दिला जातो. कोंबड्याचा बळी दिला जातो किंवा बकराचा बळी दिला जातो किंवा मेंढीचा बळी दिला जातो. आणि हे सर्व फक्त खाण्यापिण्यासाठी होत असतं. देवाला कधीच कोणत्याही प्रकारचा बळी दिला जात नाही आणि ते पाप आहे आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण ते करत असतो. कारण पूर्वीपासून ती परंपरा चालत आली आहे. परंतु आता आपण ग्रंथ वाचतो, गीता वाचतो, अनेक प्रकारची धार्मिक पुस्तके वाचतो. त्या कुठल्याच पुस्तकामध्ये आपल्याला बळीप्रथा सांगितली गेली नाही. ठीक आहे, पूर्वीच्या लोकांना कळत नव्हतं, वाचता लिहिता येत नव्हतं, म्हणून ते हे सर्व करत होते. परंतु आता आपण लिहितो वाचतो आहे. अनेक आपल्यातील भक्त परिवार शिकलेला आहे. यांनी देखील त्या गोष्टीवरती आता निर्बंध लावायला हवेत. इतर लोक तुमचं ऐकत नसतील तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपण आपल्या घरात अशी बळीची प्रथा येऊ द्यायची नाही. आपल्यापासून सुरुवात केली तर हळूहळू अनेक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुमच्याही संपर्कात काही भक्त परिवार असेल तर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपण भक्ती तर शिकवतोच, परंतु ज्या काही आपल्या भक्ताला वाईट गोष्टी लोक सांगतात त्या गोष्टीपासून देखील भक्तांना आपण सावध करत असतो. आपल्याला माहीत आहे एक ना एक दिवस परमेश्वर आपल्याला आपल्या कर्माचं फळ देणार आहे. आपण निस्वार्थपणे देवाची भक्ती करत आहे. आपण कुठल्याही प्रकारे कुठलीच आशा देवाकडून ठेवलेली नाही. कारण आपल्याला माहीत आहे योग्य वेळ आली की भगवंत आपल्याला सर्व काही देणार आहेत. आणि हीच निस्वार्थ भक्ती आपल्याला शेवटपर्यंत अशी सुरू ठेवायची आहे. चुकीची माहिती सांगणारे लोक हे आपल्याला चुकीचं सांगतील आणि स्वतः योग्य वागतील. त्यांना असं वाटतं की आपण लोकांना सांगतो, हे लोकांना समजत नाही, लोक ते बघत नाही, काय नाही, आणि त्याच्यावरती लगेच क्रिया सुरू करतात. आणि हो, असं देखील होत असतं. एखाद्याने काही सांगितलं की त्याच्यावरती तो थोडासा विचारसुद्धा करत नाही, लगेच ती गोष्ट करून मोकळा होतो. आपण यात्रेमध्ये बघतो किंवा इतर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे फोटो आपल्याला देवाधर्माचे दिसतात. अनेक फोटोंवरती धूळ बसलेली असते, अनेक मूर्तींवरती धूळ बसलेली असते. ते फक्त त्यांच्या पैशाशी मतलब ठेवतात. फोटो कसला आहे, मूर्ती कसली आहे, त्या लोकांना काही घेणं देणं नसतं. आणि आपण तीच मूर्ती खरेदी करून, तोच फोटो खरेदी करून आपल्या घरामध्ये आणतो आणि त्याची सेवाभावे पूजा करतो. मग
आपण हे लक्षात घ्यायला हवं की त्या लोकांना त्या फोटोची किंमत नाही, परंतु आपल्याला आहे. ते त्यांच्या पोटापाण्यासाठी तो व्यवसाय करत आहेत आणि आपण आपल्या भक्तीसाठी ती मूर्ती तेथून घेऊन येत असतो. मूर्ती अजिबात वाईट नसते, वाईट असते ती आपली श्रद्धा. आपण कमीत कमी पोटपाणी ज्या गोष्टीवरती चालवत आहे त्या गोष्टीला स्वच्छ ठेवणं, त्या गोष्टीचं योग्य पालन करणं, त्या गोष्टीला योग्य सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. परंतु ते व्यक्ती त्यासाठी कुठल्याही प्रकारे मानत नाहीत. ते फक्त त्यांच्या पैशाशी मतलब ठेवतात. म्हणून लक्षात घ्या, कधी कुणी असा व्यवसाय करत असेल तर त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण ज्या गोष्टीमुळे पोट भरतोय त्या गोष्टीला कमीत कमी आपण किंमत द्यायला हवी. अनेक लोक अनेक देवस्थानाच्या ठिकाणी बसून भीक मागत असतात. मान्य आहे की त्यांना पैशाची गरज असते, परंतु काही लोक धडधाकट असूनही, निरोगी असूनही कामधंदा करण्याचं सोडून तिथे भीक मागण्यासाठी बसतात आणि आपण त्यांना पैसे देत असतो. अशा लोकांमुळे देखील आपल्या धर्माचं नाव खराब होतं. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही त्याला नक्की मदत करा. देव तुम्हालाही जास्त मदत करेल. परंतु ज्यांना सर्व काही आहे, चालता येतं आहे, बोलता येतं आहे, पळता येतं आहे, कष्ट करता येतं आहे, काम करता येतं आहे, ते लोकसुद्धा आजकाल भीक मागण्याचा व्यवसाय करत आहेत. हा केवळ पोट भरण्यासाठी नाही तर हा एक व्यवसाय झाला आहे आणि हा व्यवसाय आपल्या धर्माला बुडवत आहे. अशी अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. तुम्ही त्यावरती विचारसुद्धा करू शकत नाही की असं घडतं. अनेक मंदिराचे ट्रस्ट असतात, मोठमोठे ट्रस्ट असतात जिथे कोट्यावधींचे धनसंपत्ती गोळा होत असते, जिथे कोट्यावधी रुपयांचं दानधर्म येत असतो. परंतु तेथे देखील लोक भ्रष्टाचार करतात. देवाच्या आलेल्या दक्षिणेवरती, देवाच्या आलेल्या पैशावरती देखील ते लोक डोळा ठेवत असतात. अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मामध्ये सुरू आहे. आपल्याला काय करायचं आहे की जेवढं चांगलं करता येईल आपल्या धर्मासाठी आपण तेवढं चांगलं करायचं आहे. स्वामींचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतील. आपण लोकांना जागृत करायचं आहे. तुम्हाला काही कोणाला मदत करायची असेल तर गरीब विद्यार्थ्यांना शाळेसाठी मदत करा. तुम्हाला कोणाला मदत करायची असेल तर ज्यांना 2 वेळचं अन्न जेवण्यासाठी नाही त्यांना मदत करा. अनेक असे मदतीचे सोर्स आहेत जिथे आपण मदत करू शकता, जेणेकरून भगवंत आपल्याला प्रसन्न होतील. आपण काय करत आहोत की जुन्या ज्या चुकीच्या रूढ परंपरा आहेत त्याच आपण फॉलो करतो आहे, परंतु नवीन काहीतरी आपण विचार करत नाही, ज्यामुळे आपणही मागे राहत आहोत आणि आपला धर्मही मागे राहत आहे. म्हणून आपल्याला जे योग्य आहे ते करायचं आहे आणि जे चुकीचं आहे त्याला विरोध करायचा आहे. आजच्या व्हिडिओचा हा महत्त्वाचा मुद्दा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे भक्त परिवार आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी सुंदर माहिती आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.